नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इनसाइड महाराष्ट्र चॅनलवर। राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा तर झाली, पण आता गावागावात एकच चर्चा सुरू आहे की कर्जमाफीचा फायदा नेमका कोणाला होणार। आज आपण GR मधील सर्व माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल तर काय करायचं, पैसे कधी भरायचे आणि जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांचे या निर्णयात किती मोठे नुकसान झाले आहे हे आपण पुराव्यासह पाहणार आहोत। सर्वात आधी समजून घेऊयात तारखेची अट। शासनाच्या घोषणेनुसार ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे त्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार। याचा सरळ अर्थ असा होतो की जर तुम्ही 20 सप्टेंबर 2025 नंतर नवीन कर्ज घेतले असेल तर ते या योजनेत माफ होणार नाही। फक्त 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत कर्जाचाच यात विचार केला जाईल। आता येऊया दुसऱ्या आणि सर्वात मोठ्या प्रश्नाकडे। आजकाल खते औषधी महागल्याने बहुतांश शेतकऱ्यावर 3 लाख किंवा 4 लाखाचे कर्ज आहे। मग त्यांचं काय? मित्रांनो, समजा तुमच्यावर 3 लाखाचे कर्ज असेल तर तुमचे 2 लाख थेट माफ होत नाहीत। शासनाच्या वन टाईम सेटलमेंट OTS नियमानुसार तुम्हाला 2 लाखाच्या वरची जी रक्कम आहे म्हणजेच 1 लाख रुपये ती स्वतः बँकेत भरावी लागेल। पण थांबा, इथे शेतकऱ्यांची सर्वात मोठी चूक होते। अनेक शेतकऱ्यांना वाटते की आताच बँकेत जाऊन वरचे पैसे भरून टाकू, पण मित्रांनो, आताच घाईघाई जाऊन बँकेत 1ही रुपया भरू नका। जर आज तुम्ही पैसे भरले तर बँकेत ते तुमच्या नेहमीच्या खात्यात नियमित कर्जफेड म्हणून जमा करेल। यामुळे तुमचे खाते थकीत राहणार नाही आणि तुमची कर्जमाफी होऊ शकते। मग काय करायचं? जेव्हा शासनाचे कर्जमाफीचे पोर्टल सुरू होईल आणि बँकेतून पात्र शेतकऱ्यासाठी OTS यादी लावली जाईल तेव्हा बँक तुम्हाला स्वतःहून बोलवून वरची रक्कम भरायला सांगेल। ती रक्कम योजनेअंतर्गत भरल्यावरच शासनाकडून उरलेले 2 लाख तुमच्या खात्यात जमा होतील आणि तुमचं पूर्ण खातं नील होईल। त्यामुळे बँकेच्या अधिकृत सूचनेची वाट पहा। आता वळूया संतापाच्या मुद्द्याकडे। मित्रांनो, जे शेतकरी पोटाला चिमटा काढून बँकेचा हप्ता वेळेवर आणि प्रामाणिकपणे भरतात त्यांना सरकारने फक्त 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले आहे। म्हणजे जे थकीत आहेत त्यांचे थेट 2 लाख माफ आणि जे प्रामाणिकपणे पैसे भरतात त्यांना फक्त 50,000। हा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर मोठा अन्याय नाही का? शासनाने या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही 2 लाखापर्यंतचा पूर्ण विचार करायला हवा होता। अशी रास्त मागणी आता जोर धरू लागली आहे। तसेच जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, आजी माजी मंत्री आमदार खासदार किंवा सरकारी नोकरदार आणि पेन्शनधारक आहेत त्यांना शेती असली तरी या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, 2 लाखाची ही अट आणि आताच पैसे न भरण्याचा नियम तुम्हाला समजला का? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर खरंच मोठा अन्याय झाला आहे का? तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा। शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या प्रत्येक WhatsApp ग्रुपवर किंवा तुमच्या प्रत्येक मित्रांना शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।